समाधीच लावून घ्यायचे. अन्न पाणी मेलं तरी चालतं आता, पण डोळे उघडायचे. लोकांना आता थांबव ना गावात. लोक तिथं गेले आणि त्याच्या कानापाशी जाऊन म्हणल्या काढ झोपा आता. आता त्यानं समाधी लावली, आता काय करशील? काढ झोपा, हेच काम करतो आता. केलं काय? हे लोकांचं ऐकून इथपर्यंत आलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी उठला महाराज. ते म्हणे अरे अरे अरे, समाधी लावलीत लोक खुशाल, म्हणले झोपा लागला, आता काय करायचं? उठला, खोरटिकास पाहिलं, 15 फुटाचा खड्डा काढला. स्वतः जाऊन बसला, वर काडव्याच्या पेंड्या असं तुराट्या वगैरे टाकल्या. कोणीच येऊ नये. अरे दिसू नये जना ऐशे करी नारायणा. अत्यंत त्यागमय जीवन करून त्याने सज्जनो खाली आपलं हे सर्व झाकलं. आता लोकांना थांबायला नाही पाहिजे का? दिवसभर पाहिलं त्याला कुठं दिसला नाही. हो ते म्हण कुठं गेला काय दुसऱ्या गावात? ते तुम्ही दुसऱ्या गावात तिकडं नाही आला. मग ते म्हण तिथंच पहा आजूबाजूला. आणि तिथं गेले महाराज, त्याला ते खाल्लेलं दिसला. ते म्हणे इथं काय पाय हे म्हणजे निंदक कुठं जाऊ शकतात ना. त्यानं पाहिलं महाराज. अरे ते म्हणे इथंच रे, काढ्या त्या तुराट्या काढवा काढा बाजूला. आणि लोक तिथून लोक काय म्हणते माहिती का त्याला? हा आम्ही म्हणलो होतो तो शेवट असाच खड्ड्यात होणार. लोटा माती आता म्हणजे 15 फुटाचा खड्डा खांदून लोक माती लोटायला बसलेले. ध्यानात घ्या, लोक थांबणार नाही बरं. म्हणून तेजून या जन भक्ती करा, नाही कान ते ठाई. अहो ह्या आपल्यापेक्षा बायाला आवड परमार्थ. हे आतापासून नाही, पूर्वीपासून. त्याला इतकं मोकळा परमार्थ करावं वाटतं. त्या राधीला काय नव्हतं करावं वाटत महाराज, पण लोकांनी नाही महाराज गावात ठेवलं. ते भगवान श्रीकृष्ण मत जेव्हा द्वारकेत गेले त्यावेळेस याला काढून दिलो त्या राधीबाईला. सांगितलं ही काही लायकीची बाई नाही, बिचारी ही त्याच्या नादी लागेल ही. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं गावच्या बाहेर पर्णकुटी करून राहावं लागलं. त्यावेळेस तिला विचारलं महर्षी नारदांनी, दुर्वास ऋषीने, तू वेश्या आहे का? वेश्या म्हणा. महर्षी नारद दर्शन घ्यायला येतात. आणि तुला जर पतिव्रता म्हणावं तर अख्खं गाव आम्हाला भीती वाटती. आता मी तुझ्याकडे आलो तर मी भीतीनंच आलो. लोक पाहत सांग तू नेमकं कोण आहे. मी तुला विचारायला आलो. वेश्या म्हणावं तर महर्षी नारद दर्शनाला आले म्हणे. आणि जर तुला साधू म्हणावं तर अख्ख्या गावानं तुला काढून दिलेले. हे खरं का ते खरं? काय वाक्य आहे त्या राधेबाईची. अहो राधा म्हटले वाळो मज जण म्हणत, म्हणजे आम्ही नालायक येत असं काही समजू नका. आलं का? त्यांनी म्हणून पण वनमाळी आम्ही त्या परमात्म्याला विसरणार नाही. म्हणून बाईला परमार्थ आवड. मला सांगायचं तात्पर्य, निंदा करायला लोकांना वेळ नाही महाराज. आलं का? आणि म्हणून यांनी ठाम हे जे जो यांना फार मोठ्या संकटाला ज्यावेळेस समोर जायचं ना, त्यावेळेस जगाकडे नाही पाहायचं. आपल्याला जशी मोकळी भक्ती करता येईल त्या त्या पद्धतीने करायची. पण निंदा होईन तोपर्यंत महाराजांनी सांगितलं करू नये बरं कोणाची. निंदा जर केली तर आपलंच नुकसान होतं. उदाहरणार्थ आता तुम्ही माझी निंदा केली तर निंदेचे जे निगेटिव्ह याच्यात ना, जे अणू रेणू आपण जे परमाणू म्हणतो, ते माझ्या जवळ आहे का तुमच्या जवळ आहे? तुम्ही माझी निंदा केली आणि ते परमाणू जे बाहेर पडले निगेटिव्ह, ते तुमच्या जवळ आहे का माझ्या जवळ आहे? हा बोला ना, तुमच्या जवळचे ना. मग ते मला अटॅक करतील का तुमच्यावरच पहिलं आक्रमण करतील ते? हा आणि त्याच्यामुळं निंदकाचं तोंड कधी पाळलेलं असतं महाराज. त्याचं कारण काय माहिती का? निंदकाचं तोंड काऊन पाळलेलं असतं? याचं झालं की त्याचं उकरीतो तो, त्याचं झालं की त्याचं उकरीतो. त्याला वेळच नसतो. आणि त्याच्यामुळं वेळोवेळी त्याचा चेहरा पहा तुम्ही, कधी प्रफुल्लित नाही, हसरा नाही, नेहमी पाडकाच. त्याला असं द्वारकाचं बरं दिसलं की ते कसं काय जमलं का त्याच्यातच वेळ घालतो तो. याचं कसं जमलं, त्याचं कसं पांगलं. आणि तुला माहित झालं का ह्यो गेला आणि मी म्हणलोच होतो एक दिवस ते जाणार. पाय असं असा कार्यक्रम चालू. म्हणजे तुमचं हे जर वैभव वाढा लागलं ना तर ते म्हणणार नाही बा आपलं म्हणजे चांगलं आहे. आता हे बा आपल्याला जाऊन बसायला वेळ भेटला मस्त प्रशस्त वातावरणात. आम्ही येता जाता जर गेलो कीर्तनाला, बापूचा इथं आश्रम आहे मस्त, 2 मिनिटं आपल्याला बसता येईल, खाता पिता येईल. आलं का? हे ते सोडून देतो. याचं जमलं कसं काय? म्हणजे याच्यावर टेन्शन घेतो. तुला 2 मिनिट बसायला मिळणार नाही तर. आले का? ते दिलं सोडून. आणि मग मला सांगा ह्या गोष्टी
महाराजांनी सांगितलं याच्यात हे सोडून द्या, हे की नाही. म्हणजे असे परोपकारी नेणे परनिंदा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. म्हणजे दुसऱ्यांच्या स्त्रियावर प्रेम करू नये का महाराज आपण, आलं का. पण ही आमची आई आहे, ही आमची बहीण आहे, मुलगी सारखी असली ही आमची मुलगी आहे, असं म्हणून त्यांच्यावर काय केलं पाहिजे आपण, प्रेम करा. मला असं वाटतं उत्तम गती तुम्हाला काय होईल, प्राप्त होईल. भूत दया ठेवा आणि होय तोपर्यंत पशुचं पालन करा. संकरित गाईचं नाही, म्हशीचं. तर महाराजांनी सांगितलं म्हैस पालन करणं म्हणजे चांदी खाणं, चांदी पिणं. संकरित गाय पालन करणं म्हणजे साक्षात विष पिणं. आणि देशी गाय पालन करणं म्हणजे साक्षात सुवर्ण पिणं. म्हशीचं तुम्ही दूध तापून पहा. म्हैस वाईट नाही म्हटले महाराज, पण म्हशीचं दूध काय करतं, ताकद वाजेन दे. तुम्ही किती तापवा, पांढरी साय, पांढरी साय वर साय जी ती पांढरी आणि पांढरं काय सोनं. म्हणून म्हशीचं दूध पिणं आपलं पांढरं काय चांदी. म्हणून म्हशीचं दूध पिणं म्हणजे काय, चांदी पिल्याचा अनुभव आहे. संकरित गाईचं काहीच नाही, कितीही तापा, आलं का. आणि पुण्यातलं घ्यायला गेले तर लोकांचे होट उला लागले. आता लोक चहा प्याना रोडवरचा, ते म्हणते हे पुण्यातलं दूध आहे का नाही. कस काय बरं, त्याच्यात युरिया टाकला जातो, त्याच्यात आशील टाकले जातो, त्याच्यात चुना टाकला जातो. फॅटवाले माणसं फॅट येतील ना, मग त्याची जर फॅट वाढावा असं जर वाटत असेल तर हे गाईच्या दुधात करतात बरं का. ते मी आता तिकडे होतो, जास्त काही सांगत नाही, पण हे परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे, आणि त्याच्यामुळं ते दूध पेल्या तर ते हे जे रोग आहे ना कॅन्सर सारखे पुण्यातल्या दुधामुळं हे इथपर्यंत आलेले बाबा. मग जगात साऱ्यात पवित्र काम काय राहिलं, फक्त गाईचं दूध आहे. पण आपल्या गाईच्या घरच्या, आलं का. म्हणून घरच्या गाईचं दूध, कारण ते प्रवीण भाई तोगडेने सांगितलं मस्तकापासून तर शेपटीच्या शेवटची जी सूर्यनाडी आहे ना, तर ती मला सांगा गाईला संकरितला बी आहे, गावरानला बी आहे आणि म्हशीला बी आहे. म्हणून सूर्यनाडीचा साक्षात परिणाम होतो, म्हणून त्याचा ते चांदी पेल्याचं फल आहे. संकरितचा साक्षात परिणाम होतो म्हणून ते सूर्यकिरणाचा ते ही नाडी बरोबर काम नाही करत संकरितची, त्याच्यामुळे ती विष पाजल्या जाते आपल्याला बरं का. आणि त्याच्यानंतर पहा तुम्ही गावरान देशी गाईची सूर्यनाडी आहे बाबा. मुलं ज्या मुलाने गाईचं गावरान देशी गाईचं दूध पिलं 100% ते बुद्धिवान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे देशी गाय. म्हणून गायी पशुचे पालन. महाराज का वेळे होते का, पशुचं नाही म्हटले, गायी पशुचे पालन करा. तानल्या जीवन म्हणा माझी, आलं का. म्हणजे गायीचं 100% पालन केलंच पाहिजे आपण. आणि